नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद सर्जन कल्याण. आमच्याकडे रुटीन ओपीडीला आल्यानंतर 99% पेशंट विचारतात की डॉक्टर साहेब, मुळ्यात भगंदर आजार औषधांनी बरा होतो का? ऑपरेशन टाळता येईल का? बिना ऑपरेशन बरं होईल का? हा आजार पुन्हा पुन्हा होतो का? ऑपरेशन केलं तरी तो फेल होईल का? रुग्णांना अशा बऱ्याच शंका असतात. त्यासाठी अशा रुग्णांसाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, मूळव्याध असेल तर तो मूळव्याध कुठल्या अवस्थेमध्ये आहे, कुठल्या प्रकारचा आहे, किती गंभीर आहे याच्यावरती उपचार अवलंबून असतात. सगळ्याच रुग्णांना ऑपरेशन लागतं असं नाही. ऑपरेशनची 100% गरज असेल, तो आजार तुमचा उपचाराने बरा होणारच नसेल तर तुम्हाला सर्जरी करणं आवश्यक आहे. पण 99% प्रथम अवस्थेमध्ये तुम्ही तात्काळ आयुर्वेदिक केंद्रात दाखवून रोगाचं योग्य निदान करून योग्य आहार विहार घेतला तर तुम्ही स्वतःचा ऑपरेशन पासून बचाव करू शकता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मूळव्याध, फिशर, भगंदर हे आजार औषधांनी बरे होतात का? तर भगंदर हा आजार पूर्णतः औषधांनी बरा होत नाही. परंतु भगंदराचे ऑपरेशन जरी केले तरी पुन्हा पुन्हा भगंदर होऊ नये, म्हणजे फिस्टुला पुन्हा होऊ नये, रिकरन्स होऊ नये, ऑपरेट केल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याला रिझल्ट भेटावेत म्हणून काही औषधी उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला म्हणतात अपुनर्भव चिकित्सा, पुन्हा उद्भवू नये म्हणून. दुसरी गोष्ट अशी आहे की मूळव्याधीमध्ये मात्र सगळ्याच पेशंटला ऑपरेशन लागत नाही. प्रथम अवस्थेमध्ये प्रायमा फेसी पुन्हा जस्ट रिसेंटली आजार झाला असेल, फार गंभीर अवस्थेमध्ये नसेल तर तो 100% तुमचा योग्य आहार विहार, योग्य प्रकारचे निदान करून योग्य आयुर्वेद उपचारांनी, आयुर्वेदिक इंजेक्शननी तो आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. फिशर म्हणजे परिकर्तिका जखमा होणे. फिशरला सुद्धा सगळ्याच रुग्णांना ऑपरेशन लागतं असं नाही. जर ती जागा अंकुचन झालेली नसेल, लहान नसेल, रिलॅक्सेशन नसेल, टेंटरचा खूप स्पाझम नसेल तर छोटे मोठे फिशर तुमचे औषध उपचारांनी 100% बरे होतात. थोडक्यात सांगायचा मुद्दा म्हणजे की गुदाच्या ठिकाणी होणाऱ्या आजारांना, सगळ्याच आजारांमध्ये सगळ्याच रुग्णांना 100% सर्रासपणे ऑपरेशन लागतं असं अजिबात नाही. त्यामुळे रुग्णांनी सर्वप्रथम आपल्या मनातली भीती काढली पाहिजे की डॉक्टर गेले नाही, डॉक्टर मला ऍडमिट करणार, लगेच ऑपरेट करणार, असे काही नाही. योग्य आणि प्रामाणिक डॉक्टरकडे जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला ते डॉक्टर तपासून सांगतील की तुमचा आजार कुठल्या अवस्थेमध्ये आहे, तुमच्या रोगाचं निदान काय आहे, कुठल्या अवस्थेमध्ये आहे, तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही. जर ऑपरेशनची गरज नसेल तर 100% तुम्ही प्रॉपर औषधांनी ते आजारापासून स्वतःला सुटका करू शकता. पण ज्या ठिकाणी 100% ऑपरेशनची गरज असेल तर ते टाळाटाळ करणं सुद्धा योग्य नाही. योग्य वेळी त्या आजाराचा नायनाट होण्यासाठी सर्जरी करणं सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आता काही रुग्णांना प्रश्न असतात की सर, ऑपरेशन करणार तर कुठल्या पद्धतीने करणार? लेझरनी करणार का, टाक्याचं करणार का, स्टॅपलर करणार का, धाग्याचं करणार का, क्षारसूत्र करणार?